त्या मुलीचा डायरेक्ट मला फोनच आला. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिल्लीला आली होती की तिने 1 दिवस आधी सांगितलं होतं, तिकीट पाठवलं वगैरे वगैरे. असा प्रॉब्लेम झाला होता की तिला तिथे डिटेन केलं होतं. तिच्याकडे 5 लाख पाऊंडचे बँकर्स ड्राफ्ट होते. 5 लाख पाऊंड म्हणजे ऑलमोस्ट 6-6.5 करोड रुपये. आणि मग ती मुलगी थोडंसं बोलली मराठी वगैरे आणि मग एका दुसऱ्या इंडियातली बाई आली. ती स्वतःला म्हणत होती की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सची सिनियर ऑफिशियल आहे. ती बाई मला सांगत होती की आता या मुलीला आम्ही डिटेन केलंय आणि तिला सोडायचं असलं तर ती मला एक 6-7 लाख रुपये डिमांड करत होती. मी थोडंसं तिला म्हणलं की ते बँकर्सचे ड्राफ्ट आहेत, ते कोणत्या बँकेचे आहेत, काय आहेत. इंडियातली जी बाई ऑफिसर म्हणून बोलत होती तिला युकेतलं काहीच माहित नव्हतं. फॉर्च्युनेटली मी लंडनमध्येच राहून इंटेलमध्ये काम केल्यामुळे मला सगळंच माहिती. मग मी तिला एक छोटीशी गोष्ट विचारली की तुझ्या बँकेचा शॉर्ट कोड काय आहे, तर ती म्हणली माझ्या बँकेला शॉर्ट कोड नाही आहे. तर युके मध्ये काय आहे ना की बँकचा जो ब्रांच ऍड्रेस असतो तो शॉर्ट कोड नंबर असतो. आता ही मुलगी आणि हे सगळं गँग हे इंडियातलेच असल्यामुळे ह्यांना हे माहित नव्हतं की बँकेला शॉर्ट कोड असतो. पहिल्यांदा रिक्वेस्ट टोन मध्ये पैसे मागत होते, मग थोडंसं इमर्जन्सी दाखवतात. मी त्या मुलीला म्हटलं की मी दिल्लीलाच इमिग्रेशन मध्येच कोणाला तरी फोन करेन इंटेलिजन्स मध्ये असल्यामुळे, आणि तुला तिथल्या तिथे हँड टू हँड असतो रिलीज करेल. मग त्यांनी अपरेंट होऊन तो कॉल ड्रॉप केला.